बघतोय काय, प्रिपरेशन. तो आपल्याला बघायचं इंडस्ट्रियल प्रिपरेशन ऑफ अल्केन्स. बघा, प्रिपरेशनच्या 2 मेथड आहेत. इंडस्ट्रीमध्ये सामदान दंडभेद, फक्त पैसा पाहिला जातो. तो इंडस्ट्रियल मेथड म्हणजे अशी की तुम्हाला टन्स मध्ये, क्विंटल्स मध्ये, खूप साऱ्या क्वांटिटीमध्ये बनवायचं तर काय मेथड आहे. आणि लॅब म्हणजे तुमच्याजवळ जे अवेलेबल केमिकल आहेत पॉसिबल त्यांनी बनवायचं. तर पहिली मेथड काय बघतोय आपण, इंडस्ट्रियल. अल्केन्स बनवण्याचा इंडस्ट्रियल सोर्स आहे क्रूड ऑइल आणि पेट्रोलियम. क्रूड ऑइल आणि पेट्रोलियम. तर जे काय पेट्रोलियम क्रूड ऑइल जमिनीतून बाहेर येतं ना, तर ते वालं फॉसिल फ्युल्स म्हणूयात आपण त्यांना, तसं म्हटलं तरी चालतं. तर क्रूड पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस हे बेस्ट सोर्सेस आहेत कशाचे, अल्केन्सचे. अल्केन्स आर ऑब्टेन्ड बाय. आता होतं काय रे, आपण जे पेट्रोलियम प्रोडक्ट्स काढतो त्याच्या मोठ्या मोठ्या रिफायनरीज असतात. पेट्रोलचा फॉर्म्युला काय कोणाला माहितीये का? कधी बघितलं पेट्रोलचा फॉर्म्युला काय असतो, डिझेलचा फॉर्म्युला काय असतो किंवा काय? अच्छा, सीएनजी तुम्हाला माहितीये, सीएनजी कॉम्पॅक्ट नॅचरल गॅस, एलपीजी लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. अरे सीएनजी म्हणजे दुसरं तिसरं काय नाही, कार्बन नंबर 1 ते कार्बन नंबर 4 चे अल्केन असतात. आणि डॉमिनंटली मिथेन, म्हणजे ज्या गाड्या सीएनजी वर चालतात ना त्या मिथेन गॅसवर चालत आहेत. डॉमिनंट 70 to 80% मिथेन असतो, थोडाफार मग इथेन, प्रोपेन, ब्युटेन असतो, मेनली असतो. अरे बायोगॅस जो आपला होता ना त्याच्या पण तर मिथेन स्तर निघायचा, तर तोच आहे. याच्यानंतर एलपीजी म्हणजे थोडेसे जास्त कार्बन, मेनली अगेन कार्बन 1च असतो पण थोडे जास्त कार्बन, 6-7 कार्बन पर्यंत पण जातात. ऍक्च्युअल मध्ये कार्बन 1 to कार्बन 4 हे ऑफिशियल गॅसेस आहेत, तिथून पुढचे लिक्विड होतात. म्हणजे पेंटेन, हेक्झेन, हेप्टेन हे जे अल्केन आहेत त्यांचा नॅचरल फॉर्म असतो लिक्विड. पण अगेन थोडं थोडं कंपोजिशन याच्यात असतं एलपीजी मध्ये. तो असा काहीतरी किस्सा आहे. मग सर हे कार्बन 1, 5, 10 म्हणजे ते अजून पेट्रोलियम म्हणजे नेमकं काय? पेट्रोलियम म्हणजे मिथेन पासून ते कार्बन 35 पर्यंत मिक्सचर. त्याच्यात कार्बन 1 ची पण चेन असू शकते, कार्बन 2 ची पण, म्हणजे 2 कार्बनची चेन असू शकते. असं करत करत कार्बन 35-40 च्या पण चेन असू शकतात. मग यांना सेपरेट कसं करायचं? तर सेपरेट करण्याच्या मेथडला म्हणत असतात फ्रॅक्शनल. हे आपल्याला प्रॅक्टिकल वाल्या पार्ट मध्ये नीट 1चं शिकून झालंय. फ्रॅक्शनल डिस्टिलेशन नीट 2ला मी एक एक्स्ट्रा सेशन घेऊन शिकवणार आहे. फ्रॅक्शनल डिस्टिलेशन 2 असे लिक्विड किंवा गॅसेस आहेत ज्याच्या बॉइलिंग पॉइंट मध्ये फरक आहे. सपोज एक होता मिथेन आणि एक होता इथेन, बरोबर आहे. ऑब्वियस आहे दोन्ही अल्केन आहेत, तर याचा बॉइलिंग पॉइंट थोडा जास्त असतो, याचा बॉइलिंग पॉइंट थोडासा कमी, कारण की याचं वजन जास्त आहे, मास जास्त आहे, याचं मास कमी आहे. कसं फाइंड आउट करतात ते पुढे शिकूयात. हे असं सध्याचं लॉजिक लक्षात ठेवा. याचा बॉइलिंग पॉइंट जास्त आणि याचा बॉइलिंग पॉइंट कमी. मी मुद्दाम हे जे मिक्सचर असेल त्याला एका राऊंड बॉटम फ्लास्क मध्ये घेईल. काहीतरी असतं ज्याला डिस्टिलेशन असेंब्ली म्हणतात, म्हणजे असा सेटअप असतो त्याच्यामध्ये मुद्दाम एक ट्यूब सारखी हे ना एक नळी आहे जी काय करते, हा जो, आणि हे असा काय सेटअप आहे, परत याला इकडे काहीतरी कंडेन्सर पण असतं आणि सेटअप असतो. याच्यामध्ये दोघांचं सपोज एक्झाम्पल घ्या, एक्झॅक्ट मला आता लक्षात नाही. ह्याचा बॉइलिंग पॉइंट होता 15 डिग्री सेल्सिअस आणि ह्याचा बॉइलिंग पॉइंट होता 25 डिग्री सेल्सिअस. मी अंदाजे सांगतो, फिक्स नंबर नाहीये. मी मुद्दाम हे सोल्युशन जे आहे दोघांचं मिक्सचर ह्याला बरोबर 12 डिग्री सेल्सिअसला काय करतो, हीट करतो. कुणाचे वेपर बनण्याचे चान्सेस जास्त आहेत? 15 पण नाही करत, मुद्दाम 12-13 डिग्री सेल्सिअस ठेवतो, 12-13. ऑब्वियस आहे कुणाचे गॅसेस बनतील, मिथेनचे. मग ऑब्वियस आहे ज्याचा गॅस बनला ते वेपर्स वरती जातील. इथे मी काय करतो, परत ह्या नळीच्या बाजूला पाणी सोडतो बाहेरच्या साईडने, त्याला कंडेन्सर म्हणतात. इथलं टेम्परेचर परत 5 डिग्री सेल्सिअस होऊन जातं. सपोज 5 डिग्रीला मिथेन परत लिक्विड होऊन जाईल, त्याच्याहून कमी लागत असतो पण मी अंदाजे सांगतो. तर तो लिक्विड होईल, लिक्विड झाला तर परत मी एका दुसऱ्या बीकर मध्ये कलेक्ट करून घेईल. लक्षात आलं ना? मग दुसऱ्या वेळेस इथेन, याच्यापेक्षा जास्त वाला कोण असेल, मे बी प्रोपेन असेल. अरे बरोबर ना? मग मी हळूहळू एक एक कंपोनंट सेपरेट करत जाईल. शेवटी जे उरतं तर असं काहीतरी होत असतं. तर लक्षात ठेवा, अंदाजे कार्बन 1 ते 4 सीएनजी आहे, अजून 1-2 कार्बन वाढले तर एलपीजी आहे. जर मी सपोज कार्बन नंबर अंदाजे सांगतो, परत कार्बन नंबर गेलो 13 ते कार्बन नंबर 17, हे आहेत आपले पेट्रोल डिझेल. पेट्रोल डिझेल जे असतं ना, हे नेहमी स्ट्रेट चेनच असतात, असं ठरलेलं ब्रांच पण असू शकते, एखाद सायक्लिक पण असू शकतं, मिक्सचर असतं हे वालं. याच्यापेक्षा पण मी जास्त गेलो तर मला कोल टार भेटत असतं, डामर वगैरे भेटत असतं, है ना, कोल टार वगैरे भेटत असतं. म्हणजे याचा प्रत्येक कंपोनंट वापरला
जातो. तर अल्केनचा मेन सोर्स कोण आहे? तर पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस. सेपरेट कसा करतात? तर फ्रॅक्शनल. बाकी काही लक्षात ठेवायचं ते मी सहज सांगितलं, तुम्हाला आयडिया पण यावा नेमकं काय असतं. तो या स्लाइडवर काही मोठा कंटेंट नाही जो नीट किंवा सीईटी किंवा एक्झाम मध्ये येईल. पुढे जाऊयात. मेन हे आहे की आपल्याला मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ काय बघायचे? लॅब बघायचे. लॅब मध्ये कसं बनवलं जातं सर? एखाद मेथड व्यवस्थित शिकून घ्या, आजच्यासाठी तेवढे इनफ आहे. मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्केन्स कुठे बनवायचे? हे लॅब मध्ये. हे कुठलं होतं? लॅब मध्ये आपण फायदा बघत नाही, आपल्याजवळ काहीतरी केमिकल आहे त्याच्यापासून बनवायचं, दॅट्स इट. पहिली मेथड आहे की तुम्ही काय करा, अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बनच्या मदतीने सॅच्युरेट, आपल्याला अल्केन बनवायचे ना. अनसॅच्युरेटेड म्हणजे कोण कोण रे? अल्कीन आणि अल्काईन. ह्यांच्या मदतीने आपल्याला काय करायचंय? अल्केन्स बनवायचे. अल्केन्स बनवायचे. बरोबर आहे. पहिली गोष्ट महत्वाची ही की ह्यांच्यापासून तुम्ही एक कार्बनचा अल्केन बनवू शकत नाही, कारण की आपल्याजवळ अशी मेथडच नाही की हा बॉन्ड तोडून वेगळे करायचे. बरं सर, मेथड काय आहे? तर मेथडचं नाव आहे हायड्रोजनेशन. काय नाव आहे रिएक्शनचं नाव? हायड्रोजनेशन. आता सुरुवात झाली आपल्या आयुष्यामध्ये रिएक्शन्सची. इथून पुढे आता रिएक्शन्स सुरू झाल्या. आतापर्यंत रिएक्शन्स नव्हत्या. रिएक्शनचं नाव काय? हायड्रो. कॉमन सेन्स सांगा, हायड्रोजनेशन म्हणजे नेमकं करायचं काय असेल? प्राऊड ऑफ इट. ही रिएक्शन 10th मध्येच झाली. रिएक्शन मी लिहिली तर तुम्हाला कदाचित लगेच आठवेल. CH2 डबल बॉन्ड CH2 प्लस हायड्रोजन गॅस इन द प्रेझेन्स ऑफ निकेल, प्लॅटिनम किंवा पॅलेडियम. पण एक मस्ट कंडिशन इथे असते, इथे सनलाइट पाहिजे असते. जर सनलाइट नाही तर युव्ही लाईट असं लिहिलेलं पाहिजे. जर तेही नाही तर HNU असं लिहिलेलं पाहिजे. तिघांचा अर्थ एकच. बरोबर. आणि तुम्हाला इथून पुढे एक मस्ट गोष्ट लक्षात ठेवायची की ज्या ज्या रिएक्शन मध्ये ह्या तिघांपैकी एक ॲरोवर असेल, पक्का लक्षात ठेवायचं की फ्री रॅडिकल मेकॅनिझम होणार आहे. फ्री रॅडिकल मेकॅनिझम. अरे होमोलिसिस मध्ये मी लिहून दिलं होतं की हे असेल तर फ्री रॅडिकलचा चान्स असतो किंवा होतच असतं. होतं काय? हा डबल बॉन्ड तुटतो, हायड्रोजनचा पण सिंगल बॉन्ड तुटतो, एक हायड्रोजन लेफ्टला, एक हायड्रोजन आणि CH3 सिंगल बॉन्ड CH3. लक्षात आलं? किती साधी सोपी रिएक्शन आहे. जेवढी मासूम ही रिएक्शन दिसते, जसे तुम्ही दिसता, पण रिअल मध्ये आहे तुमच्यातले काही, बरं चला तुम्ही नाही, बाहेरचे काही, है ना. ओके, जे पण असतील XYZ, बरोबर आहे ना. तो दिसण्यावर जायचं हे आम्हाला तर खूप चांगलं कळून चुकलंय. तुम्ही एवढे चांगले चांगले अनुभव दिले, तुम्हीच नाही, स्टुडंट्सनी, हे ना. तो त्याच्यामुळे आता आम्हाला दिसण्यावरती जायचं. किती मासूम आहे. एक बॉन्ड तोडा, एक एक जोडा, सॉर्टेड. ही रिएक्शन तुम्हाला आयडिया होती, त्या ब्राउचरवर वगैरे बघितलं असेल. मी ज्युनियर सायंटिस्ट म्हणून हैदराबादला काम केलेलं आहे, बरोबर. या रिएक्शन जिथे आम्ही परफॉर्म करायचो ना हायड्रोजनेशनच्या, त्याच्या लॅबच्या वॉल्स ब्लास्ट प्रूफ असायच्या. बरोबर. वॉल्स ब्लास्ट प्रूफ असायच्या, बाहेरचे सेफ, हाय ना. सॉर्टेड काम असायचं, हाय ना. तो सायंटिस्ट पोस्ट उगत थोडी सोडली आहे, है ना. तो हे पण तर जीवाला धोका असतोच ना. ते खूप कंट्रोल्ड असतं किंवा छोट्या क्वांटिटीत असतं, पण इट इज द फॅक्ट दॅट ही रिएक्शन खतरनाक एनर्जी तयार करत असते. हीच नाही, फ्री रेडिकल रिएक्शन अशाच असतात. याच्यात एनर्जी खूप क्रिएट होते. आणि ऑब्विसली लॅबमध्ये असे काही केमिकल असतात जे एक्सप्लोजिव्ह असतात, इन्फ्लेमेबल असतात, तो जे काय असेल ते. बरं, हे का मी सांगितलं असं? कारण की जर मी सपोज या रिएक्शन मध्ये कार्बन कार्बनचा ट्रिपल जरी बॉन्ड घेतला आणि याच्यात काय ऍड केला? हायड्रोजन. ऑब्वियस आहे, बॅलन्स केलं तर 2 लागतील. आता याच्यामध्ये जर मी सेमच कंडिशन ठेवल्या, वरच्या कंडिशन सेम, इथे असं लिहितो म्हणजे हे ऍज इट इज खाली, तर याच्यात 2 वेळा हायड्रोजन ऍड होतो आणि शेवटी तुम्हाला काय भेटतो? अल्केनच भेटतो. पटापट तुम्हाला हे रिएक्शनचं रिअल वालं मेकॅनिझम सांगतो, बाकीचं आपण नेक्स्ट याच्यात बघूया. बघा मेकॅनिझम काय आहे रे. आता इथून पुढे काहीतरी बघा, तुम्ही सीईटी बॅचला असते तर तुम्हाला मेकॅनिझम काही फरक पडला, पण ऑब्वियस आहे तुम्ही नीटचं प्रिपरेशन करताय तर तुम्हाला त्या लेवलला ते सांगावंच लागतं. मेकॅनिझमचं नाव आहे फ्री रॅडिकल ऍडिशन. फ्री रॅडिकल आणि सोबत कशी रिएक्शन आहे ही? ऍडिशन रिएक्शन होणार आहे. कोणी म्हणेल सर नेमकं काय काय होणार आहे? स्टेप वाईज सांगा. स्टेप वाईज बघून घ्या रे. स्टेप 1, तुमच्याकडे हायड्रोजन गॅस आहे. तुम्ही याच्यामध्ये कॅटॅलिस्ट म्हणून
तीन पैकी एक मेटल टाकता. कोण कोण? निकेल किंवा प्लॅटिनम किंवा पॅलेडियम. लक्षात ठेवा मोस्टली निकेलच वापरला जातो. रिझन, प्लॅटिनम आणि पॅलेडियम मध्ये आपलं घर जाऊ शकतं. खतरनाक महाग, फॅक्च्युअल गोष्ट आहे, खतरनाक महाग, सोन्यापेक्षा महाग आहे. ह्याचा पॅलेडियम आणि प्लॅटिनमचे कॅटलिस्ट 1-1 ग्राम 3-3 लाखाचे असतात. 1 ग्राम, कारण कॅटलिस्ट हा प्युअर नाही, ह्याच्याशी रिलेटेड कॅटलिस्ट म्हणतोय मी, ह्यांना मिक्स करून बनवतात ते वाले. सध्या आपलं नॉर्मल चालू आहे, हे तेवढे महाग नाही, पण ऑब्विस आहे महाग आहे. तो इन जनरल तुम्हाला निकेलच दिसेल. इथे कंडिशन वरती तिघांपैकी एक काय लिहितो मी? युव्ही. एचनी किंवा सनलाईट शब्द असेल तरी चालतं. ही कंडिशन म्हणजे सनलाईट आहे, एनर्जी आहे. ही एनर्जी पहिले तर सुरुवातीला काय होतं, ह्याचं पावडर बनवलेलं असतं. आपल्यासाठी पावडर आहे पण हायड्रोजनसाठी पहाड आहे. कसं? एक छोटासा राईसचा आहे ना, एक छोटासा सीड आहे सपोज, एक छोटासा राईसचा आहे ना, एक पार्टिकल आपल्यासाठी केवढा छोटासा आहे, पण मुंगीसाठी तिच्या जीवापेक्षा डबल आहे ना. हे आपल्यासाठी पावडर आहे पण हायड्रोजनसाठी पहाड आहे. सुरुवातीला हायड्रोजन गॅस त्या मेटलच्या सरफेसवर ऍडझॉर्ब होत असतं. ऍडझॉर्ब होणं म्हणजे चिपकणे, सोप्या भाषेत जाऊन चिपकणे, ऍडझॉर्ब होत असतं. मग ती एनर्जी पडते आणि याचा जो बॉन्ड आहे तो होमोलिटिक क्लीव्ह होतो. म्हणजे एक इकडे एक इकडे, काय बनतील रे? 2 हायड्रोजनचे रॅडिकल. काय होमोलिटिकने रॅडिकल बनत असतो? प्रॉडक्ट. जसे हे रॅडिकल बनले, एनर्जी क्रिएट होते. एनर्जी क्रिएट होते म्हणजे काय होऊन जातं? युव्ही लाईट ऑलरेडी आहे, होमोलिटिक बॉन्ड क्लिवेज झाला म्हणजे फ्री रॅडिकल मध्ये एनर्जी जनरेट होते. त्याच्यामुळे होते पुढची स्टेप नंबर 2. तुम्ही जो अल्कीन घेतला होता त्या अल्किनचा पण एक बॉन्ड म्हणजे ऑब्वियस आहे, जो इझिली तुटू शकतो आणि नो डाऊट तो पाय बॉन्डच आहे, म्हणजे डबल बॉन्ड. तो पण होमोलिटिक पद्धतीने तुटतो. काय होईल रे? CH2 रॅडिकल CH2. आता इथून पुढे हे पण लक्षात ठेवा, रॅडिकल्स आर हायली रिएक्टिव्ह. रॅडिकल्स लगेच कंबाईन होत असतात. म्हणजे होऊ शकतं की हे दोन कंबाईन होतील आणि परत काय बनवतील? परत तुटतील. हे पण कंबाईन होतील, परत तुटतील, कारण की सनलाईट तर आहेच ना. आता वेगळं काय होतं तर स्टेप 3 सर्वात महत्वाचे, हे आणि हे क्रॉस कंबाईन होतात. क्रॉस कंबाईन म्हणजे काय? CH2 चा रेडिकल सिंगल बॉन्ड, CH2 चा रेडिकल हे कुणासोबत कंबाईन होतील? हायड्रोजनच्या रेडिकल सोबत. कसे कंबाईन होतील मला सांगा? ह्याचा एक इलेक्ट्रॉन खाली आला, ह्याचा एक इलेक्ट्रॉन वर गेला, बॉन्ड बनेल का? ह्याचा एक इलेक्ट्रॉन खाली आला, ह्याचा एक इलेक्ट्रॉन वर गेला, काय बनेल? काय बनलं? अल्टिमेटली तेच झालं ना, अल्केनच बनला. मेकॅनिझम कळालं का? काय म्हणतात त्या मेकॅनिझमला? फ्री रॅडिकल ऍडिशन. लिटरली ऍडिशन झाले. कोणी बाहेर गेलं का? इलिमिनेशन नाही, सबस्टिट्यूशन, ऍडिशन आहे. सुरुवातीला काय बनले? नीट विचारते, हायड्रोजनेशन ऑफ अल्किन्स इज अ डॅश रिएक्शन. फ्री रॅडिकल ऍडिशन, फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन, इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन. तर फ्री रॅडिकल ऍडिशन होऊन जाईल काम. चला तो सुरुवात करते. मेकॅनिझम कुठलं होतं सांगा? फ्री रॅडिकल ऍडिशन. पहिल्या स्टेप मध्ये काय होतं रे? हायड्रोजन गोळ्या, हायड्रोजन जो आहे तो पॅलेडियमच्या सरफेसवरती ऍडझॉर्ब होतो. एनर्जी पडल्यामुळे त्याचं फ्री रॅडिकल मध्ये ब्रेकअप होतं, 2 हायड्रोजनचे रॅडिकल बनतात. मग डबल बॉन्ड, इथे एनर्जी क्रिएट झाल्यामुळे तो पण कसा तुटतो? रॅडिकल मध्ये. आणि हे 2 रॅडिकल क्रॉस कंबाईन होतात आणि अल्केन बनतो. लक्षात आले? सर्वात मोठी अडचण ही आहे, ह्याचा एक ड्रॉबॅक आहे सर, ह्या रिएक्शनचा एक ड्रॉबॅक आहे, ही रिएक्शन कंट्रोल्ड नसते. आणि हीच नाही रे, इथून पुढे लक्षात ठेवायचंय. काय लक्षात ठेवायचंय? जेवढ्या पण फ्री रेडिकल रिएक्शन असतात त्या कंट्रोल्ड नसतात, त्याच्यात खूप जास्त एनर्जी तयार होते. मग हे रिएक्शन कंट्रोल्ड नाही, मग प्रॉब्लेम काय होतं बघा. माझ्याकडे होता CH2 डबल बॉन्ड CH2, खरंय ना? याच्यामध्ये जर मी काय टाकला? S2 टाकला इन द प्रेझेन्स ऑफ निकेल किंवा प्लॅटिनम किंवा पॅलेडियम, आणि काय केलं? हिटिंग. असं जर केलं तर काय बनतो माझ्याकडे? CH3 CH3. बरोबर आहे ना? जर मी CH ट्रिपल बॉन्ड CH घेतला, बरोबर आहे, आणि याच्यामध्ये परत टाकला, काय टाकला? H2 इन द प्रेझेन्स ऑफ निकेल किंवा प्लॅटिनम किंवा पॅलेडियम इन द प्रेझेन्स ऑफ हिटिंग. आता मी एकच बॉन्ड तोडून थांबवू शकत नाही, ही रिएक्शन आपल्या कंट्रोल मध्ये नसते. होतं काय तर हा पण बॉन्ड तुटतो आणि हा पण बॉन्ड तुटतो आणि माझ्याकडे 2 वेळा हायड्रोजन ऍड होतात. काय बनेल परत?
CH3 सिंगल बॉन्ड CH3. म्हणजे कुठेतरी जर मला अल्किन पासून अल्केन बनवायचं तर बेस्ट, पण मला अल्काईन पासून अल्किनला थांबायचं तर हे रिएक्शन मध्ये शक्य, हा सरळ अल्केनच बनवतो. अरे सर एवढंच नाही, तुम्ही जर बेन्झीन घेतलं ना, बेन्झीन किती डबल बॉन्ड असतात रे? हा तिन्हीचा पण कार्यक्रम करतो. 3 हायड्रोजन ऍड होऊन जातात इन द प्रेझेन्स ऑफ निकेल, प्लॅटिनम किंवा पॅलेडियम आणि हिटिंग. हिटिंग नाही लिहिलं तर युव्ही लाईट वगैरे लिहू शकतात है ना. असं काहीतरी काय होतं, सायक्लोहेक्सेनच बनतो. एक डबल बॉन्ड तुटतो, दोन्हीकडे हायड्रोजन. एक डबल बॉन्ड तुटतो, दोन्हीकडे हायड्रोजन. एक डबल बॉन्ड तुटतो, दोन्हीकडे हायड्रोजन. तर याचा एक ड्रॉबॅक, फायदा भी आहे की अल्केन बनवू शकतो. सर आपण समजा हायड्रोजन लिमिट मध्ये पाठवलं, हायड्रोजन खूपच लिमिटेड घेतला तरी सुद्धा ही कंट्रोल रिएक्शन आहे, मिक्सचर ऑफ प्रोडक्ट बनेल. म्हणजे सपोज तू म्हणतोय सर ह्याचे घ्या 100 मॉलिक्यूल, ह्याचे 20च घ्या, चान्सेस आहेत की एकदाच रिएक्शन होऊन थांबू शकते, पण काही मॉलिक्यूल तर अल्केन बनतीलच. म्हणजे असं होईल ना, त्या 100 पैकी 10 वरच दोनदा रिएक्शन होऊन जाईल. आधी पण त्याचाच डबल बॉन्ड तुटला आणि मग पण त्याचाच तुटला, असं पण होऊ शकतं. असं पण होऊ शकतं मिक्सचर ऑफ प्रोडक्ट बॉन्ड तुटला आणि फक्त अल्केनच बनलं, असं हा चान्सेस आहेत. पण अगेन प्रॉब्लेम काय झाला, मिक्सचर ऑफ प्रोडक्ट बनेल. जसं तू म्हणतोय की सर आपण असं करूयात, सपोज CH ट्रिपल बॉन्ड CH घेऊ आणि ह्याचे घेऊ आपण 100 मोल्स है ना, आणि हायड्रोजनचे आपण फक्त 20 मोल घेऊयात आणि मग NI च्या प्रेझेन्स मध्ये युव्ही लाईट वगैरे टाकूयात आणि रिएक्शनची वाट बघूयात. याच्यात प्रॉब्लेम आहे की असं गरजेचं थोडी आहे की सर्वांना एकदाच रिएक्शन होण्याचा चान्स भेटेल. ते का लाईन मध्ये थोडी आले, नंबर थोडी लावून आले, ते तर रँडम आहेत. होऊ शकतं की काही मॉलिक्यूल असे बनतील, होऊ शकतं काही मॉलिक्यूल असे बनतील, होऊ शकतं काही मॉलिक्यूल तसेच राहतील. मिक्सचर बनेल, हायड्रोजन कमी पडणार आहे, खरी गोष्ट आहे. काही अनरिएक्टेड पण राहतील, काही एकदा रिएक्ट होतील, काही दोनदा पण रिएक्ट होतील. तर मिक्सचर बनायचे चान्सेस असतात. तो पण ड्रॉबॅकचाच पार्ट झाला. तर आपण एक्सेस आणि लिमिटेड घेऊन पण ही रिएक्शन व्यवस्थित परफॉर्म करू शकत नाही. आता एक गोष्ट जी पुढे येणार आहे ती आधी सांगून ठेवतो. जसं मी तुम्हाला म्हटलंय, हायड्रोजनेशनची बेसिक ट्रिक काय झाली मग, डबल बॉन्डला तोडा, दोन्हीकडे हायड्रोजनला जोडा. दोन्ही डबल बॉन्ड तोडा, दोन्हीकडे 2 वेळा हायड्रोजनला. तिन्ही डबल बॉन्ड तोडा आणि जिथे जिथे बॉन्ड तोडले तिकडे दोन्ही साइडला हायड्रोजनला जोडा. ही रिएक्शन एवढी इंटरेस्टिंग आहे की फक्त कार्बन कार्बनचेच डबल बॉन्ड नाही, कार्बन ऑक्सिजनचे जरी डबल बॉन्ड असतील तरी होऊन जाते रिएक्शन. म्हणजे कसं, सपोज माझ्याकडे असं होतं CH3 CH डबल बॉन्ड H असं होतं, हा अल्डिहाइड आहे. याचं जर मी हायड्रोजनेशन केलं तर व्हॉट डू यू एक्सपेक्ट, वॉटर, डबल बॉन्ड तुटतो, एक हायड्रोजन इकडे एक हायड्रोजन इकडे, काय भेटेल CH3 CH2 आणि याचा काय झाला OH, अल्कोहोल बनले. लक्षात आलं ना. म्हणजे फक्त कार्बन कार्बनचेच डबल बॉन्ड नसतात तुटत, कार्बन ऑक्सिजनचे पण तुटू शकतात. ही रिएक्शन पुढे येणार आहे, पण आता मी सांगून ठेवलं. हायड्रोजनेशनची काय खासियत आहे, मॉलिक्यूल मध्ये जिथे जिथे डबल बॉन्ड असतो तो तुटतो आणि त्याच्या दोन्ही साइडला हायड्रोजन जोडतो. कुठल्या मेकॅनिझमने, फ्री रॅडिकल ऍडिशन. आली का पहिली रिएक्शन. ओके चलो, ही होती आपली पहिली मेथड ऑफ प्रिपरेशन. अच्छा, दुसरी एखादी पर्याय सांगा सर. बघा आता आपण बघितलं होतं अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स पासून अल्केन्स बनवणं. आता आपण कशाच्या मदतीने काढूया, अल्काइल हॅलाइड्स. अल्काइल हॅलाइड म्हणजे काय सर, RX. X काय काय चालतो सर, तर X कॅन बी क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. कोणी म्हणेल सर फ्लोरीन नाही चालत का, चालूच शकतो, पण आपण वापरत नाही. फ्लोरीनच्या रिएक्शन एक्झोथर्मिक असतात, हीट जनरेट करतात, तर त्या रिएक्शन रिस्की आहेत असं म्हणतात, म्हणून त्या रिएक्शन परफॉर्म होत नाही. म्हणजे कार्बन क्लोरीन, कार्बन ब्रोमीन आणि कार्बन आयोडीन ह्यांच्या मदतीने पण आपण अल्केन बनवू शकतो. पहिली रिएक्शन आहे बाय रिडक्शन ऑफ अल्काइल हॅलाइड्स. अल्काइल हॅलाइड्सचं तुम्ही काय करा, रिडक्शन. रिडक्शनच्या 2 डेफिनेशन एकदम ज्युनियर क्लासेस सारख्या. रिडक्शन म्हणजे रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन, नाही तर एडिशन ऑफ हायड्रोजन. तर इथे ऑक्सिजन तर नाहीच आहे, अल्काइल हॅलाइड मध्ये ऑक्सिजन कुठे आहे, मग काय असेल, एडिशन ऑफ हायड्रोजन करायचे. मग काय केलं जातं बघा रे, तुमच्याकडे एक RCH2X असतो. X म्हणजे Cl Br आणि R. याच्यामध्ये तुम्ही काय करता, एक असा रिएजंट टाकता जो हायड्रोजन देऊ शकतो. आपल्याला हायड्रोजन ऍड करायचं, तर हायड्रोजन देणारा ऍड करावा लागेल ना. याच्यासाठी आपल्याकडे एक बेस्ट ऑप्शन काय आहे, झिंक हा मेटल टाका इन द प्रेझेन्स ऑफ HCl.
काय होतं जे तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाही, पण मी सांगून देतो माझ्या साईडने. झिंकला जसं आपण ऍसिड सोल्युशन मध्ये टाकतो किंवा पाण्यात जरी टाकलं तर झिंक तुटत असतो Zn2 प्लस 2 इलेक्ट्रॉन्स मध्ये. म्हणजे Zn त्याची स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट 2 प्लस मध्ये जातो. मग मला सांगा पॅरलली HCl कसा तुटला असता रे? क्या बात है सर, हा तुटला असता H प्लस मध्ये आणि Cl मायनस मध्ये. जर मी 2 HCl घेतले असते तर 2 H प्लस आणि खरंय की नाही? मला सांगा हा Zn2 प्लस आणि Cl2 हे कंबाईन होऊन काय बनवतील रे? खरंय की नाही? हे दोन काय बनवतील? ZnCl2 सॉल्ट बनवतील आणि जमा होऊन जातील. म्हणजे त्याचा सॉल्टचा प्रेसिपिटेट होऊन जाईल. आता सोल्युशन मध्ये उरलं कोण? 2 H प्लस आणि 2 इलेक्ट्रॉन. 1 H प्लस ने 1 इलेक्ट्रॉन घेतला तर त्याचा एक रॅडिकल बनतो. तर असे किती रॅडिकल बनले? ह्याला असं लिहिण्याची पण पद्धत आहे आणि त्याला नॅसेंट हायड्रोजन असं वाचतात. होतं ना 10th मध्ये पण नॅसेंट हायड्रोजन, नॅसेंट ऑक्सिजन. न्यू बॉन्ड आताच बनलेला आणि तो खूप रिएक्टिव्ह असतो. आणि हे नोट केलं गेलं, ज्या रिएक्शन मध्ये रॅडिकल बनतो त्या रिएक्शन अनकंट्रोल असतात. त्याच्यामुळे जी एनर्जी तयार होते त्याने शेजारी मॉलिक्युलचा पण जो विकेस्ट बॉन्ड आहे, इथे विकेस्ट बॉन्ड असतो कार्बन आणि हॅलोजनचा. हा बॉन्ड पण कशा पद्धतीने तुटतो? रॅडिकल पद्धतीने तुटतो. म्हणजे ह्याचं कसं ब्रेकडाऊन झालं? याच्या एनर्जी तयार झाल्याने बरं का. कसं तुटलं सांगा रे? RCH2 याच्यावर काय आलं सर? रॅडिकल. आणि एक्स वरती पण काय आलं सर? रॅडिकल. काय 2 हायड्रोजनचे रॅडिकल बनले होते. एक हायड्रोजनचा रॅडिकल याच्यासोबत कंबाईन होईल आणि एक याच्यासोबत कंबाईन होताना आपण असं दाखवतात का ते हाफ हेड एरोने असं काय बनेल सांगा बरं? बनला ना अल्केन. आणि बाहेर कोण जाईल रे? HX. म्हणजे HCl HBrH आहे. लक्षात आलं का? मेन प्रोडक्ट काय लिहू सांगा बरं? RCH3 प्लस अजून कोण गेलं? HX. हा ZnCl2 वगैरे ते जाऊ द्या, तो रिएजंटचा पार्ट आहे. मेन रिएक्टंट हे, मेन प्रोडक्ट हे आणि हा आहे रिएजंट. जास्त लोड न घेता सरळ ट्रिक लक्षात ठेवायची, कारण की याच्यामध्ये काही असं विचित्र स्पेशल केस होत नाही. तुम्ही डायरेक्ट ट्रिकने लक्षात ठेवायचं. काय लक्षात ठेवायचं सर? तुमच्याकडे एक कार्बन हॅलोजनचा बॉन्ड असेल. हॅलोजन कोण कोण असू शकतात? क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. तुमच्या एरोवर काय लिहिलेलं दिसेल? Zn आणि HCl. थोडंफार हिटिंग पण असतं. तुम्ही हे लक्षात ठेवायचे, ZnHCl हा एक रिड्युसिंग एजंट आहे आणि हा काय तयार करत असतो? H चा रॅडिकल किंवा नॅसेंट हायड्रोजन जो रिएक्टिव्ह असतो. बाकी ते हे फक्त तुम्हाला समजावं म्हणून सांगितलं. कुठल्याही एक्झाम मध्ये हे विचारत नाही, पण आपल्याला कळावं ना कसं तयार होतं. ऍडिशनल सांगितलं, सिलेबसचा पार्ट नाही. हा हायड्रोजन करायचं काय तुम्हाला? असे किती हायड्रोजन तयार करतो हा? हा वाला बॉन्ड तोडायचा. कोणाचा? कार्बन आणि हॅलोजनचा. एक H याला लिहायचा आणि एक H याला लिहायचा. R आणि H म्हणजे अल्केन बनला आणि बाहेर गेला H आणि X. दॅट्स इट. डायरेक्ट एवढी ट्रिक लावायची. क्वेश्चन जमतात का बघूयात. जसं की बघा क्वेश्चन, मी म्हटलं माझ्याकडे CH3Cl होता आणि मी याच्यामध्ये काय टाकलं रे? Zn इन द प्रेझेन्स ऑफ HCl. थोडंसं वॉर्म केलं, हीट केलं. काय होईल सांगा? CH4 प्लस. काही मेकॅनिझम वगैरे लक्षात ठेवण्याची गरज नाही. फ्री रॅडिकलने होतं ही गोष्ट खरी आहे, पण याचं विचारत पण नाही काय आहे. बघा CH3 CH इथे लावलं ब्रोमीन, इथे लावलं CH3 आणि तुम्हाला म्हणलं मी एरोवर काय टाकले? Zn इन द प्रेझेन्स ऑफ HCl हिटिंग. काय करायचं कळालं का तुम्हाला? कार्बन हॅलोजनचा बॉन्ड तोडायचा. त्याच्या दोन्ही साइडला हायड्रोजन जोडायचे. झाली कोणाची तरी ऍडव्हर्टाइज फ्री मध्ये. बरं, आपल्याला कोण एवढं बघतंय खायची ऍडव्हर्टाइज? ओके, आपल्यालाच ऍडव्हर्टाइजची गरज आहे. CH3 CH2 CH3 प्लस बाहेर कोण गेलं रे? लक्षात आलंय का? तर अशा पद्धतीने ह्या रिएक्शन होतात. काही लोड घ्यायचा नाही. कार्बन हॅलोजन तोडायचा आणि हायड्रोजन जोडायचा. कोणी म्हणेल सर 2 हॅलोजन असतील तर त्या केस मध्ये पण दोन्ही बॉन्ड तुम्ही तोडू शकता. असा मॉलिक्युल होता सपोज. काय लिहिलं मी एरोवर सांगा? Zn इन द प्रेझेन्स ऑफ HCl हिटिंग. तुम्ही काय केलं? दोन्ही बॉन्ड तोडले. हा, आधी कुठला तुटेल तर ब्रोमीनचा. ब्रोमीनचा बॉन्ड हा वीक आहे. ब्रोमीनची साईज मोठी आहे, बॉन्ड लेंथ जास्त असते, बॉन्ड स्ट्रेंथ कमी असते. मग हा लवकर तुटेल. म्हणजे आधी इकडे हायड्रोजन ऍड होतील, रिएजंट उरला तर मग इकडे पण ऍड होतील. पण आपल्याला रिएजंट मध्ये असं काही लिहून नाही दिलं कमी आहे जास्त आहे, तर आपण दोन्ही तोडायचे.
कधीतरी मुद्दाम इथे लिहून दिलेलं असतं वन इक्विव्हॅलेंट, असं वन इक्विव्हॅलेंट शब्द लिहिलेला असतो. याचा अर्थ तुम्हाला रिएक्शन एकदाच करायची, मग प्रायोरिटीला कुठला बॉन्ड तोडाल तुम्ही, जो लवकर तुटू शकतो. पण ते केस पुढे येणार आहे, इथून तसा प्रश्न विचारत नाही, मी फक्त आयडिया दिली. सांगा काय बनून जाईल? प्लस एक HCl बाहेर जाईल आणि एक कळालं का काय झालं? सर पण आपण स्टार्टिंग लेसन शिकलो होतो की जेव्हा इलेक्ट्रोनेगेटिव्ह डिफरन्स बरोबर असतो तेव्हा इलेक्ट्रोनेगेटिव्ह हा, पण कंडिशन कशी? जर इथून पुढे हे पण लक्षात ठेवा रे, बरोबर प्रश्न विचारतोय तो. कार्बन आणि क्लोरीनचा बॉन्ड आहे, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्स जास्त आहे, तर कुठलं क्लिवेज होण्याचे चान्सेस जास्त आहेत? नो डाऊट हेटेरोलिटिक क्लिवेजचे चान्सेस जास्त आहेत. पण ते अशा केसेस मध्ये जिथे पहिली स्टेप रॅडिकल बनत नाही. ज्या ज्या रिएक्शन मध्ये पहिल्या स्टेप मध्ये रॅडिकल बनला ती अख्खीच रिएक्शन रॅडिकल मेकॅनिझमने जाते, कारण की एवढी सफिशियंट एनर्जी भेटते. इव्हन दो हा बॉन्ड पोलर इन द सेन्स कसं, हा जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आणि हा बिचारा कमी, तरी सुद्धा तो बॉन्ड होमोलिटिक क्लिवेजनेच तुटतो. ती वन ऑफ दी कंडिशन होती, मस्ट कंडिशन नव्हती. तेव्हा शिकवताना आपल्याला तसंच सांगावं लागलं की तसं केव्हा होतं, जेव्हा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा डिफरन्स जास्त असतो. पहिली स्टेप जर रॅडिकलने बनते तर नो डाऊट दुसरी पण कशाने बनवायची, रॅडिकलने बनवायची, असं लक्षात ठेवा. चला ही पण स्टेप कळली का सर्वांना? ओके. म्हणजे अल्काइल हॅलाइड पासून जर तुम्हाला अल्केन बनवायचं असेल तर एक ऑप्शन काय आहे, तुम्ही झिंक आणि HCl टाकून द्या. तो हायड्रोजन देईल आणि तो हायड्रोजन कार्बन हॅलोजनचा बॉन्ड तोडून हायड्रोजन ऍड होऊन जाईल. ट्रिक झेपली सर्वांना? क्वेश्चन पण झेपले सर्वांना? प्रॉब्लेम. पुढच्या मेथड कडे जाऊया. पुढची मेथड आहे, तुम्ही अल्काइल हॅलाइड्स पासून अल्केन बनवू शकता युजिंग रिएक्टिव्ह मेटल्स. तुम्ही रिएक्टिव्ह मेटलचा वापर करायचा. तुम्हाला माहिती आहे का रे, सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम ग्रुप 1 आणि 2 हे खूप रिएक्टिव्ह आहे. सोडियमला पाण्यामध्ये टाकलं डायरेक्ट आग लागून जाते, सोडियम हायड्रॉक्साईड बनतो, त्याला केरोसिन वगैरे मध्ये स्टोअर करतात, म्हणजे खूप रिएक्टिव्ह आहे. मग ह्या मेटलची मदत घेऊन आपण रिएक्शन करतो. 2 VIMP रिएक्शन येणार आहेत. चान्सेस आहेत की इथून नीट मध्ये प्रश्न येणार म्हणजे कारण की क्लास 12 मध्ये पण येणार आहे. हा सेम कंटेंट क्लास 12 मध्ये पण येणार आहे. म्हणजे ह्या 2 रिएक्शनला सर्वांनी एवढं जास्त इम्पॉर्टन्स द्यायचं आहे. आणि बोर्ड मध्ये पण येणार, हे दोन्ही 12च्या सिलेबस मध्ये पण आहे. पहिली रिएक्शन आहे उड्स रिएक्शन. हे शिकून झाली तर आपण दुसरी काय शिकणार आहोत, ग्रिग्नार्ड रिएक्शन. उड्स हे सायंटिस्टचं नाव आहे. वर्ड्स वाचा, उड्स वाचा, जे वाचायचं ते वाचा. कामाची गोष्ट आहे ना, ते लक्षात ठेवायचंय ना. लोकांच्या नावाला असो ना, ढगात विश्राम भेटेल, आधीच आपले कर्म चांगले. ओके. उड्स रिएक्शन मध्ये काय होतं समजून घ्या. तुमच्याकडे एक अल्काइल हॅलाइड असतो. कोण कोण असू शकतो? एक्स कॅन बी क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. फ्लोरीनचा वापर चालू शकतो पण मोस्टली केला जात ओके. असं काहीतरी आहे. याच्यामध्ये तुम्ही काय करता, 2 सोडियम मेटल ऍड करत असता. सोडियम मेटल हे लिक्विड असतं, हे सॉलिड असतं. दोघांना व्यवस्थित मिक्स होण्यासाठी आपण एक सॉल्व्हंट वापरतो. एरोवर लिहिलेलं असतं ड्राय इथर. काय लिहिलेलं असतं? इथर. इथर म्हणजे काय असतो? R1. इकडे पण कार्बन, तिकडे पण कार्बन आणि मध्ये ऑक्सिजन. इथरचे एक्झाम्पल द्यायचं झालं तर CH3OCH3, बरोबर ना? किंवा इकडे पण C2H5O आणि तिकडे पण C2H5. गरजेचं नाही दोन्हीकडे सारखेच असावे. असं पण होऊ शकतं की एकीकडे 1 आणि एकीकडे 2, काही पण असू शकतं. अशा लोकांना काय म्हणतात? इथर. हे लोअर इथर्स इन जनरल लिक्विड असतात. म्हणजे ड्रायचा अर्थ लिक्विडशी संबंधित. ड्रायचा अर्थ आहे की त्याच्यात पाण्याचा थेंब पण नाही, कारण की सोडियमच्या कॉन्टॅक्ट मध्ये पाणी जाऊ शकत, ते चौथीची रिएक्शन करेल. तर इथे ड्रायचा मतलब आहे अनहायड्रस. अनहायड्रस म्हणजे मॉइश्चर सुद्धा नाही, एकदम इथरच आहे. इथर लिक्विडच असतात. तर ड्रायचा अर्थ लिटरली कोरडं घेऊ नका, ते लिक्विडच आहे, फक्त त्याच्यात पाण्याचा थेंबही नाही. असा काहीतरी किस्सा आहे. होतं काहीतरी, याचे पण तुमच्याकडे 2च मॉलिक्यूल असतात आणि तुम्हाला जो प्रोडक्ट भेटतो तो RR भेटतो प्लस 2NaX बाहेर जातात. मेकॅनिझम सांगतो व्यवस्थित, खूप डिटेल मध्ये, इम्पॉर्टंट रिएक्शन आहे. कोणी म्हणेल एखादं एक्झाम्पल द्या, नेमकं काय होतं याच्यात? तुमच्याकडे 2 मॉलिक्यूल ऑफ CH3Cl असतात. त्याच्यात तुम्ही 2 सोडियमचे मॉलिक्यूल ऍड करता. सॉल्व्हंट म्हणून काय वापरता रे? ड्राय इथर म्हणजे अनहायड्रस इथर. लिक्विड आहे पण त्यात पाण्याचा थेंबही नाही. RX चा RR बनतो.
तर CH3 चा हा R असेल तर RR बनतो, बरोबर. आणि बाहेर कोण जातं? Na आणि Cl, दोन मॉलिक्युल्स ऑफ NaCl बाहेर जातात. अशी काहीतरी रिएक्शन होत असते. ओके, सो पुढे काय तर समजून घ्या याचं मेकॅनिझम नेमकं कसं होतं सर, कारण की खूपच इम्पॉर्टंट आहे ना, VIMP लिहित आहे म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे. याचं मेकॅनिझम बघून घ्या की नेमकं काय होतं. इथलं मेकॅनिझम पण असतं फ्री रेडिकल मेकॅनिझम. इथलं मेकॅनिझम पण असतं फ्री रेडिकल मेकॅनिझम. फ्री रेडिकलचं मेकॅनिझम. ऍडिशन वगैरे शब्द लिहित नाही का, नाही तर त्याचा पण रिझल्ट सांगतो ना. फ्री रेडिकल मेकॅनिझम काय होतं सर, तुमच्याकडे सर्वात पहिले सोडियम मेटल असतं. सोडियम मेटल जसा इथर मध्ये किंवा सोल्युशन मध्ये टाकला जातो तो तुटतो सोडियम प्लस प्लस 1 इलेक्ट्रॉन मध्ये. जसा झिंक कसा तुटला होता सांगा रे, Zn2 प्लस प्लस 2 इलेक्ट्रॉन. तसा सोडियम पण कसा तुटतो, Na प्लस प्लस 1 इलेक्ट्रॉन. 1 इलेक्ट्रॉन मध्ये तुटतो. त्याच्यानंतर होतं काय, हा बॉन्ड पोलार आहे है ना, याच्यामध्ये रेडिकल अजून बनलाय का, नाही बनला. हा पोलार बॉन्ड आहे. जर इलेक्ट्रॉन्स वगैरे बनले तर तुमचा जो R आणि X चा बॉन्ड असतो, X लिव्हिंग ग्रुप आहे, तो पळून जातो. जाने वाले लोक सुखासुखी जात नसतात. ज्यांच्या आयुष्यात होते त्यांना डॅश देऊन जातात. काय देऊन जातात? दुःख है ना, गम देऊन जातात. त्याला जास्त कळत. तर काय होऊन जाईल, R वर पॉझिटिव्ह चार्ज आणि X वर हा Na प्लस आणि X मायनस काय बनवते, शॉर्ट साइडला गेला. उरलं काय तुमच्या आयुष्यात, बरोबर ना. अरे ह्यांचं कन्वर्जन तर हे झालं ना, तर यांच्यामधून बाहेर कोण निघून गेला, Na. Cl असेल तर NaCl, Br असेल तर NaBr. उरलं काय, R आणि इलेक्ट्रॉन. असे दोन सोडियम असते तर 2 Na प्लस बनले असते. इलेक्ट्रॉन पण किती भेटले असते, जर 2 RX असते तर 2 कॅटायन आणि 2 ह्या दोघांनी जे बनवायचं ते बनवलं है ना, 2 NX. लक्षात आले का. आता उरलं काय सर, तर उरलं तुमच्याकडे 2 R चे कॅटायन उरले आणि 2 इलेक्ट्रॉन उरले. जसं तुम्हाला आठवत असेल ह्या रिएक्शन मध्ये हे 2H प्लस 2 इलेक्ट्रॉनला घ्यायचे आणि रेडिकल बनायचे. तसंच इथे काय होत असेल तुम्ही सांगा, 2 R चे आणि रेडिकलची खासियत असते कंबाईन होऊन जातात. म्हणजे काय होतं, हा R चा एक रेडिकल आणि तो R चा हे कंबाईन होऊन जातात. कंबाईन होणं म्हणजे नेमकं काय करणं, लक्षात आलं का कसा RR बनतो. एक हा मेन प्रोडक्ट होता आणि दुसरा हा मेन प्रोडक्ट आहे. मेकॅनिझमचा अंदाज आला का. असं होताना R चं काय बनलं, म्हणून ओव्हरऑल याला मेकॅनिझमला नाव काय दिलं, असं म्हटलं. बरोबर आहे. ओके चलो, ह्याला एका रिएक्शनच्या फॉर्म मध्ये बघूयात की तुम्हाला खरंच मेकॅनिझम झेपलाय का. सपोज मी परत तेच एक्झाम्पल घेतलं. CH3 कोण होता, Cl. इथे एरो वरती कोण होता, Na. सॉल्व्हंट काय असतं, ड्राय इथर. आणि आपला प्रोडक्ट काय बनणार असतो याला बघून सांगा, CH3 प्लस NaCl. जर आपण रिएक्शन बॅलन्स केली तर हे पण 2 असतात, हे पण केले जातील, तो मात्र एकच बनेल. एवढं क्लिअर. आता महत्वाचं काय, कसं मेकॅनिझम झालं असेल सांगा. सुरुवातीला Na गेला पाण्यामध्ये, काय केलं त्याने, 2 Na प्लस बनवले आणि 2 इलेक्ट्रॉन लूज केले. अरे मेकॅनिझम बोर्ड मध्ये येत नाही, घाबरू नका. हे मेकॅनिझम याच्यासाठी, कारण की याच्या खूप साऱ्या क्वेश्चन पॉसिबिलिटी आहेत, त्या तुम्हाला जमाव्या. हे तुम्हाला कुठल्याही बोर्ड एक्झाम मध्ये लिहायचं, याच्यावरती डायरेक्ट नीट मध्ये प्रश्न येणार, अंडरस्टँडिंग वाढावी मध्ये. ओके, त्याच्यानंतर काय होतं, हे जे 2 आहेत कशाचे, CH3Cl चे मॉलिक्यूल, हे मात्र कसे तुटतील, काय होऊन जाईल, हे पूर्ण एरो मध्ये CH3 प्लस आणि Cl मायनस. ऑब्वियस आहे हे 2 होते तर हे पण 2 आणि ते पण Na आणि Cl हे क्रॉस कंबाईन झाले आणि काय बनवलं, NaCl. मग हे आणि हे पण क्रॉस कंबाईन झाले, रेडिकल बनवले का त्या दोघांनी. तर 2 CH3 चे रेडिकल स्वतःमध्ये कंबाईन होतील आणि CH3 सिंगल बॉन्ड CH3 बनेल. 2 NaCl आणि CH3 सिंगल बॉन्ड CH3. मेकॅनिझम लक्षात आलं का. ओके, अब बनेगी ट्रिक की बात. कोणी म्हणेल मला काहीच कळलं नाही किंवा लक्षात पण ठेवायचं नाही, पक्का मी विसरून जाणार, डेंजर आहे. त्याच्यासाठी काय असते आपल्याकडे, ट्रिक असते. ट्रिक मध्ये काय करायचं लक्षात ठेवा. तुम्हाला एक्झाम मध्ये 2 मॉलिक्युल ऑफ RX किंवा कधी कधी 2 देत नाहीत, एकच देतात, तुम्ही समजून घ्यायचं.
एरो वरती काय लिहून देतात? सोडियम इन द प्रेझेन्स ऑफ ड्राय एवढं लिहून देतात. ऑब्वियस याचे पण किती मॉलिक्यूल असतात? 2. तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवायचं की हा 2Na सेपरेटली बाहेर जातो, 2Na आणि 2 टाइम X कोण बाहेर जातं? 2NaX हा बाहेर जातो आणि हे R आणि R अटॅच होतात, R आणि R अटॅच होतात. पण लक्षात ठेवा जिथे रेडिकल बनतात तिथूनच कंबाईन होतात. कोणी म्हणेल सर कसं? थोडंसं समजून सांगा. बघा ट्रिक जपली का रे सर्वांना? काय करायचं लक्षात आलं ना? अजून स्वस्तावाली ट्रिक सांगतो. स्वस्त में कैसे बताते हैं? जास्तच आहे ना. असं दाखवतात R X चा एक मॉलिक्यूल 2 Na आणि एक RX उलटा लिहायचा. जास्त सस्ता वाली ट्रिक आहे लेकिन बता तो सकता हूं. बाहेर कोण जात असतं? 2NaX बरोबर. हेच तर ऍड होते ना भाई. हे 2 होते तर इकडे नाही इकडे लिहिलं अल्टा पलटा करून बरोबर ना. बाहेर कोण गेलं? 2NaX बरोबर का? उरलं काय? एकत्र लिहायचं. स्वस्तवाली ट्रिक पण कळली, लॉजिक वाली ट्रिक, स्वस्तवाली ट्रिक, दोन्ही पण ट्रिकचाच पार्ट आहे. हे ऑर मध्ये बरोबर आहे का? ओके. लक्षात काय ठेवायचं तर क्वेश्चन बघा बे. सपोज मी तुम्हाला दिलं CH3 CH Cl CH3 बरोबर आहे. इथे एरोवर लिहून दिला की तुमच्याकडे होता सोडियम इन द प्रेझेन्स ऑफ. अरे सर्वांना कळलं ही नेम रिएक्शन आहे. रिएक्शनचं नाव वर्ड्स रिएक्शन. हा उडला बरोबर आहे ना. वर्ड्स रिएक्शन. अल्काइल हॅलाइड इन द प्रेझेन्स ऑफ सोडियम याला कुठली रिएक्शन म्हणतात? अमेरिकन सायंटिस्टने डिस्कव्हर केली आहे, शोधली आहे. काय होत असतं? पहिली गोष्ट Na आणि Cl कोण बाहेर जातं? NaCl साइड प्रोडक्ट जातो. बॅलन्स करत बसलं तर 2 जातात. खरं आहे का? बॅलन्स नाही लिहिलं तरी चालतं. ऑर्गॅनिक मध्ये रिएक्शन जोपर्यंत म्हणत नाही बॅलन्स लिहा तोपर्यंत बॅलन्स लिहिण्याची गरज नाही. आता बनेल काय? R चा काय बनत होता? R एक कार्बनचे 2 कार्बन बनत होते, 2 कार्बनचे 4 बनत होते, डबल होते ना R. तर 3 चे किती होतील? पण ते सलग येतील की ब्रांच ने येतील? हे सर्वात महत्वाचं होतं. बघा याचे जे 2 मॉलिक्यूल असतील त्याचा रेडिकल इथे बनतोय का? अरे हा ना. हवाला इथून जायचा ना ClNA सोबत पळून, मग इथे रेडिकल बनायचा. तर हा असा एक रेडिकल असेल आणि दुसरा अजून एक रेडिकल असेल. रेडिकल तिथेच असतो जिथे बनला होता. हे झेपलं का तुम्हाला? आणि हे इथून कंबाईन होतील आणि तिथे बॉन्ड बनेल. झेपलं का? म्हणजे रिअल मध्ये मॉलिक्यूल असा बनलाय CH3 CH CH3. इथे सिंगल बॉन्ड CH3 CH आणि CH. सर्वांना झेपले का? पण असं अल्फाबेट आय सारखा कधी मॉलिक्यूल लिहित असतात का? एक्झाम मध्ये जो मॉलिक्यूल येईल तो 1 2 3 4 म्हणजे यालाच व्यवस्थित लिहिलं तर कसं लिहू सांगा? CH3 CH त्याला ब्रांच बरोबर ना. त्याला पुढे कोण आहे? CH त्याला पण ब्रांच कोण आहे? का हे नाही सेमच आहे? सर्वांना झेपलं? 1 2 3 4 2 3 डायमिथाइल ब्युटेन बरोबर का? 1 2 3 4 2 3 डायमिथाइल ब्युटेन. झेपलं का? अशी ही रिएक्शन असते. क्वेश्चन देतो अजून एक बघून घ्या सर्वांना झेपतो की नाही. सपोज मी काय केलं असं काहीतरी लिहिलं असतं की माझ्याकडे असा रिएक्टंट आहे. इथे आहे क्लोरीन. मी म्हटलं मी याच्यामध्ये काय टाकतोय परत? सोडियम इन द प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. तुम्हाला सांगायचंय प्रोडक्ट काय बनेल. पहिले तर Na आणि Cl जाणार. NaCl गेला कल्याण. साइड प्रोडक्ट होता कामाचा नव्हता. महत्वाचं सांगा 8 कार्बनचा प्रोडक्ट बनेल बरोबर. पण सरळ लाईन मध्ये बनेल की ब्रांच वाला बनेल? मग जास्त आपल्याला साधा वाला बनवायचा तर आपण काय केलं? एक हा काढला, एक अजून असा काढला सेम टू सेम. काय इथे इथेच रेडिकल बनणार होते तिथूनच जोडून टाकले. पण असं मॉलिक्यूल एक्झाम मध्ये दिसेल का? एक्झाम मध्ये जी लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन असेल ना ती सरळ दिसेल. हीच आहे की नाही लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन? म्हणजे एक्झाम मध्ये तुम्हाला असं दिसेल की 6 कार्बन सलग आहेत. कुठे कुठे ब्रांच आहे नीट बघा. 1 2 3 आणि 4. कळलं का काय झालं? ओके चलो. हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. म्हणजे एवढा सरळ तर विचारतात काय? तुम्हाला प्रोडक्ट देतात आणि रिएक्टंट विचारतात. तुम्हाला लॉजिक लागलंय का? 2 सारख्या चेन एकत्र येत असतात म्हणजे याचे मधातून 2 तुकडे जर केले तर रिएक्टंट भेटू शकतो. जिथून आपण तुकडे केले तिथे हॅलोजन लावायचा. ते सॉरी ह्याला इथून तोडायचा बरोबर आहे का? आणि तिथे हॅलोजन लावायचा हे भेटतं. परत बघा
ह्याला इथून तोडायचं आणि दोघांना हॅलोजन लावायचं, रिएक्टंट भेटतो. ह्याला इथून तोडायचं आणि दोघांना हॅलोजन लावायचं, रिएक्टंट भेटतो. लॉजिक जेपतंय? एक प्रश्नच करून बघा, एक प्रश्नच करून बघा. क्वेश्चन नंबर 3. तुम्हाला म्हणतात तुमच्याकडे एक ए हा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणजे अल्काइल हॅलाइड आहे. याच्यामध्ये तुम्ही सोडियम आणि ड्राय इथर मध्ये रिएक्शन केली आणि असं केल्यानंतर तुम्हाला 2,3 डायमिथाइल ब्युटेन भेटला. डायमिथाइल ब्युटेन भेटला. तुम्हाला सांगायचं हा अल्काइल हॅलाइड कोण असेल. बरोबर? लक्षात घ्या, एक्झाम मध्ये कधीही रेडीमेड चित्र देत. याच्यासाठी आयुपीएससी नाव खूप महत्वाचे होते. अजूनही कोणाला येत नसतील तर प्रायोरिटीने शिकून घे. पहिले हा काढायचा. किती म्हणताय रे? किती कार्बन असतील? 4 कार्बन असतील. खरं आहे की नाही? कुठे कुठे मिथाइल? एक 2 ला आणि एक 3 ला. आता हायड्रोजन भरत नाही, असं शॉर्टकटच ठेवतो. बरोबर? तुम्हाला माहित आहे जर इकडे RX असता तर इकडे काय बनला असता? RR बनला असता. R आणि R म्हणजे इथूनच तुकडे करावे लागतील. बरोबर की नाही? म्हणजे 3 तुकड्यांनी मधात हॅलोजन तुमचा रिएक्टंट असेल. क्लोरीन किंवा ब्रोमीन जे पण असेल ते. लक्षात आलं का? एकदम व्यवस्थित? पक्का? ओके, चलो ठीक आहे साहेब. एक अजून क्वेश्चन करून बघूयात तुम्हाला जमतो की नाही जमतो. सर्वांना जमलाय ऑनेस्टली सभी लोग? ओके, चलो. तुम्हाला परत असं काहीतरी म्हणतील की तुम्ही काय केलं की तुम्ही एक काहीतरी एक्स कंपाऊंड घेतला होता, त्याची रिएक्शन करवली. कशी रिएक्शन करवली? सोडियम इन द प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर, अशी वाली रिएक्शन करवली. असं केल्यानंतर तुम्हाला जो रिएक्टंट भेटला तो काहीतरी असा भेटला. 1 2 3 4 5 6 7 8 बॅलन्स ठेवायचं. इथे पण इथाइल आणि इथे पण इथाइल. आता याचं आयुपीएससी नाव देतील बरं का एक्झाम मध्ये. मी आपलं शॉर्टकट सांगतोय तुम्हाला, चित्र सोपं जातं. बरोबर आहे? हा कोण असेल? ह्याचे बराबर तुकडे केले तर इथूनच होतील काय? बघा बरं, एकदम हा तुकडे झाले का? ह्याला पण 4, त्याला पण 4, ह्याला पण 2 ची ब्रांच, ह्याला पण. जिथून ते अटॅच झाले पूर्वी तिथे हॅलोजन असला असेल. बस, तर 1 2 3 4 5 6 सलग असतील. बरोबर? आणि 1 2 3 म्हणजे 1 2 3 नंबरला हॅलोजन असेल. मग तो काही पण असेल, ब्रोमीन, क्लोरीन किंवा आयोडीन. आता बाहेर त्यांनी NaBr लिहिला असता तर तुम्हाला कळालं असतं की तिथे काय लावायचं आहे? ब्रोमीन. त्याने जर बाहेर काय लावलं असता? NaCl, तर तुम्हाला कळालं असतं की काय जोडायचं आता? ही पण केस कळाली. ओके. आता एक म्हणला सर मला आयुष्यात थोडीशी तुफानी करायची. काय तुफानी करायची? तुम्ही सारखे सारखे काय घेताय? मी मिक्सचर टाकतो. काय करतो? मिक्सचर. म्हणजे काय तर समजून घ्या, स्पेशल केस है ना. ह्याला आपण म्हणत असतो मिक्स्ड उड रिएक्शन. उड रिएक्शन काय, पण तुम्ही काय केली? मिक्स करून टाकली. म्हणजे तुम्ही अल्काइल हॅलाइड वेगवेगळे घेतले. आता काय काय होईल समजून घ्या. एका कलाकाराने काय केलं? त्याने एक घेतला मिथाइल क्लोराइड आणि एक घेतला इथाइल क्लोराइड. बरोबर आहे? आणि ह्या दोघांना मिक्स केलं. कशामध्ये मिक्स केलं? सोडियमच्या प्रेझेन्स मध्ये ड्राय इथर. आणि रिएक्शनची वाट बघितली. नो डाऊट Cl आणि Na कोण बाहेर गेलं? NaCl बाहेर गेलं. हे तर साइड प्रोडक्ट आहे, त्याची चिंता नका करू. प्रोडक्ट काय बनेल मला सांगा. R होता तर RR बनायचा. बरोबर आहे? आता इथे बेसिकली असं आहे, एक RCl आहे आणि एक R'(Cl) आहे. वेगवेगळे आहे. बरोबर आहे? ऍक्च्युअली याचं मिक्सचर ऑफ प्रोडक्ट बनतं. मिक्सचर ऑफ प्रोडक्ट म्हणजे काय? बेसिकली होणार काय सांगा बरं मेकॅनिझम वाईज. तो Na पाण्यात जाणार, इलेक्ट्रॉन सोडणार, NaCl जाणार, ते मरू द्यात. हे गेल्यानंतर काय इथे रॅडिकल बनणार आहे? काय हे गेल्यानंतर इथे रॅडिकल बनताय? आता यांचं असं ठरलेलं थोडीच आहे समागमाने की तू तुझ्याच सोबत कंबाईन हो, मी माझ्याच सोबत कंबाईन, थोडीच असतं. हे रॅन्डम होत असतं सब कुछ. रॅन्डम म्हणजे काय? होऊ शकतं 2 R एकत्र आले तर काय बनेल? होऊ शकतं 2 R' एकत्र आले तर. होऊ शकतं की 2 क्रॉस मध्ये जवळ आले तर. असं आहे की जेव्हा तुम्ही 2 वेगवेगळे अल्काइल हॅलाइड मिक्स करता तेव्हा तुमच्याकडे मिक्सचर ऑफ प्रोडक्ट बनतं. हा R आणि हा याचा RR बनवा बरं. झेपला का? R' बनवा बरं. बरोबर की नाही? आणि R आणि R' बनवा बरं.
कळालं का? कोणी म्हणेल सर घेतले तर दोनच होते असं कसं करताय? असं नसतं. असं नसतं की आपण लिटरली एक घेतलाय. जगामध्ये अजून कोणीच जन्मास अजून नाही आला ज्याने एक मॉलिक्यूल वेगळा करून दाखवलाय. रिएक्शन मध्ये तुम्ही 1 ग्राम जरी घेतला ना त्यात लाखो करोडो मॉलिक्यूल येत असतात. आपण मोल कन्सेप्ट शिकलोय ना. 1 ग्राम म्हणजे कितीतरी लाख मॉलिक्यूल येत असतात. तर असं नका समजू सर एकच घेतला होता इथे तिघांमध्ये बनवताय असं. आपण इथे बॅलन्स करत नसतो. आपण पॉसिबिलिटी शोधत असतो. झेपलं का? ओके. एक रिएक्शन दिली तर करून दाखवाल मला प्रोडक्ट्स. ओके चलो. सपोज मी तुम्हाला एक क्वेश्चन दिला. मी म्हटलं मी CH3 CH2 Cl प्लस CH3 CH2 CH2 Cl ह्या मिक्सचरला मिक्स केलं इन द प्रेझेन्स ऑफ सोडियम आणि ड्राय इथर. बरोबर का? चला NaCl सोडून उरलेले प्रोडक्ट सांगा बरं. R बरोबर ना? हा जर R असेल एवढा तर पहिला प्रोडक्ट काय बनवला तुम्ही? R. हा R डॅश घेऊयात. खरे ना? तर दुसरा प्रोडक्ट काय बनेल सांगा? CH3 CH2 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 CH3 वाले मदतच काय घाई करताय मला ना. अबे 3 चे 6 तर होऊ द्या ना. 3 आणि 3 6 होतील. लई घाई करताय तुम्ही. थोड खतम करते. ओके चलो हे पण झालं. ओके. आता क्रॉस कंबाईन करा. हे 3 आणि हे 2. CH3 CH2 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 CH3. कळालं का मिक्सचर ऑफ प्रोडक्ट कसे बनत असते? झेपलं? याच्यावरून पण नीट मध्ये एक प्रश्न येतो. कसा येतो? ते म्हणतात 2 वेगवेगळे अल्काइल हॅलाइड होते. त्यांची तुम्ही वुड्स रिएक्शन केली आणि हे आणि हे यांची नावं देतात. हे प्रोडक्ट बनले. तुमचा रिएक्टंट कोण असेल? कोण आणि कोण असेल असं विचारतात. पण एकदम कॉमन सेन्स असतो. तुम्ही काय करायचं? जे सिमेट्रिक आहेत पहिले त्याला जोडायचं. बरोबर? जे सिमेट्रिक आहेत, सिमेट्रिक म्हणजे बरोबर 2 तुकडे होणार आहे. क्रॉस आलेला जोडत बसायचं. क्रॉसला तुम्हाला काय माहिती इथून जुटलाय की इथून जुटलाय की इथून जुटलाय. पण ज्यांच्यामध्ये इव्हन नंबर ऑफ कार्बन आहेत ना त्यांना मधातून तोडायचं. एक हा रिएक्टंट असेल एक हा रिएक्टंट असेल. बघा कळलं का कसं रिव्हर्स मध्ये सॉल्व्ह करायचं? ते म्हणतात की वुड्स रिएक्शन नंतर हे मिक्सचर बनलं तर मिक्सचरचे तुम्ही चित्र काढायचे. ज्यांच्यामध्ये इव्हन कार्बन असतील त्यांना मधातून तोडायचं आणि त्यांना दोनदा हॅलोजन लावून बघायचं झालं का बरोबर. लक्षात येतं? ही रिएक्शन अजून इंटरेस्टिंग असते. ह्या रिएक्शन मध्ये स्वतःमध्येच रिएक्शन पण होऊ शकते. त्याला म्हणतात इंट्रा मॉलिक्युलर वुड्स रिएक्शन. इंट्रा मॉलिक्युलर वुड्स रिएक्शन. इंट्रामॉलिक्युलर वुड्स रिएक्शन. अबे उगाच एवढी इंपॉर्टंट थोडी VIMP म्हणून क्वेश्चनची गॅरंटी उगाच थोडी दिली असते. कुछ तो रहेगा ना. का समजून घ्या काय असतं समजून घ्या. सपोज तुमच्याकडे एक असा मॉलिक्युल होता. पुढे लक्ष द्या की ज्याच्यामध्ये एक हेक्झॅगॉन होता. एक हेक्झॅगॉन. एक क्लोरीन इथे होता आणि एक क्लोरीन इथे होता. एकामध्येच 2. बरोबर आहे? याच्यामध्ये तुम्ही टाकला सोडियम इन द प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर असा जर टाकला. बरोबर आहे? ह्याच्यात मिक्सचर ऑफ प्रोडक्ट पण बनत असतं कारण की कंट्रोल रिएक्शन नाही. मिक्सचर पण बनतं. मिक्सचर बनतं. पण मेन जो प्रोडक्ट नोटीस केला सायंटिस्टने तो कशा पद्धतीने बनला? इंट्रामॉलिक्युलर म्हणजे त्याच मॉलिक्यूल मध्ये. इंटर मॉलिक्युलर म्हणजे 2 वेगवेगळे आणि इंट्रा म्हणजे तोच. मला सांगा काय हे असं जाऊन इथे रॅडिकल बनणार आहे? बरोबर आहे ना? काही बॉन्ड खूप दूर दूर आहेत? खूप नाही ते जवळच आहेत. लय दूर कुठे आहेत? एकच गॅप आहे ना. बरोबर आहे? तर होतं असं की या रिएक्शनच्या मेकॅनिझम मधून जे 2 रॅडिकल बनले ते शेजारी कंबाईन न होता स्वतःमध्येच कंबाईन होतात. हा इकडे येतो आणि तो तिथे काय बनतो? बायसायक्लो कंपाऊंड बनतं. मिक्सचर तर बनतच प्लस जो मेन आपल्याला त्यांनी सांगितलाय तो काय बनतो? लक्षात आलं का? आपण 2 वेगळ्यांमध्ये बॉन्ड बनवू शकतो तर स्वतःमध्ये काय प्रॉब्लेम आहे हे त्यांनी नोटीस केलंय. मुद्दाम त्यांनी एक्सपेरिमेंट करून बघितला आणि झाला. त्याचं नाव लिहायला येतं का रे तुम्हाला? सांगा बरं काय म्हणतात त्याला? बायसायक्लो 3 1 0 टोटल गॅप घेतला.
हेच आहे का? आरामात सांगितलंय. झेपलं का सर्वांना? ओके चलो, हे याचं लॉजिक आहे हे वाला. याचे रेडिकल बनतात ना असं. झेपलं की नाही? एवढंच नाही, याचा एक इंटरेस्टिंग क्वेश्चन जेई मेन्स मध्ये आलेला आहे. जेईत आलेला असतो की असं एक्झाम मध्ये आलेला आहे. एक मॉलिक्यूल जो हायपोथेटिकल असतो, कम्प्लिटली हायपोथेटिकल असतो, बरोबर क्यूब सारखा दिसतोय का? ह्याला काय केलं, 2 क्लोरीन घेतली, एक क्लोरीन इथे घेतला, एक क्लोरीन इथे घेतला. हा अख्खा क्यूब कम्प्लीट आहे, अख्खा क्यूब कम्प्लीट आहे. फक्त इथे एक जॉईंट नाही, याच्यात टाकला सोडियम इन द प्रेझेन्स ऑफ ड्राय. क्यूब बनवून जातो. या हायपोथेटिकल मॉलिक्यूलला क्युबेन असं म्हणतात. हा क्यूब आहे, नॅचरली मिक्सचर मध्ये एक्झिस्ट करतो, नॅचरली शक्य नाही. रिझन, जर मी परफेक्ट क्यूब बनवला, क्यूब म्हणजे स्क्वेअर सारखा झाला ना, त्याचे बॉन्ड अँगल किती होते? 90 चे. पण याचे हायब्रिडायझेशन काय असतील सिंगल बॉन्डचे? sp3 मध्ये अँगल किती असतो? 109 आणि 90 खूपच दूर दूर आहेत ना, शक्य नसतं. हायपोथेटिकल आहे. टेक्निकली एकदम असा कोणी माणूस नाही की ज्याने क्युबेन बनवून दाखवलाय. पण ही रिएक्शन कळते तर हे एक्सपेक्टेड आहे. क्यूब सारखा बनतोय आणि अल्केन आहे, म्हणून याचं नाव काय झालं? क्युबेन. त्याला म्हणतात क्युबेन. म्हणजे इथे एक रेडिकल बनतो, इथे एक रेडिकल बनतो आणि ते स्वतःमध्येच कंबाईन होतात. झेपलं का? तर याला म्हणतात इंट्रामॉलिक्युलर वुड्स रिएक्शन. हे झाले सर्व वुड्स रिएक्शनचे प्रकार. लक्षात आलं? ओके.